भाजपाच्या विधिमंडळ पक्ष गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं निवड झाल्यानंतर भाजपाच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज दुपारी फटाके फोडत विजयाच्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला। भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत आज बैठक झाली। या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचं वृत्त धडकताच भाजपाच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात जल्लोष करण्यात आला। विधानसभा निवडणुकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकसंधपणे केलेली मेहनत फळाला आली असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली। त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वात मिठाई वाटप, महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून आनंद व्यक्त केला। यावेळेला माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राच्या विकासात 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठं योगदान दिलं होतं। आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची उद्यापासून मुख्यमंत्रीपदी निवड होत आहे। हा समस्त महाराष्ट्रासाठी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे। प्रगतीपथावर असलेला महाराष्ट्र आता भविष्यात आणखीन मोठी भरारी घेईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला। तसंच लाडकी बहीण योजनेतील बहिणींना आणखीन आर्थिक बळ मिळेल असं संजय वाघुले यांनी सांगितलं। आज केंद्रीय निरीक्षक आले होते कालच मुंबईमध्ये आणि केंद्रीय निरीक्षकांनी आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली आणि त्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील असतील, आशिषजी शेलार असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, रवींद्र चव्हाण असतील यांनी एकमताने विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं 5 वर्षापूर्वी देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले होते। भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्री पदाबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठी आशा होती आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची आशा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जी अपुरी राहिलेली जी कामं आहेत, माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या झपाट्याने 2.5 वर्षापूर्वी कामं केलेली आहेत ती सर्व कामं प्रगतीपथावर त्या ठिकाणी नेण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील आणि महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये 1 क्रमांकाचं राज्य होईल अशी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आशा आहे। शिवसेनेमध्ये कुठेतरी शुकशुकाट दिसत आहे। येणारी महापालिका निवडणूक बघता कुठेतरी या ठिकाणी नाराजी देखील व्यक्त केली जाईल। बघा, आम्ही महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका महायुती म्हणून लढलेलो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक पक्षाने चांगला रिझल्ट दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार प्लस 5 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पण एक मोठा गट म्हणून उदयास आलेला आहे। अजित पवार गटाने पण त्या ठिकाणी चांगला स्ट्राईक रेट दिलेला आहे आणि त्यामुळे सर्व आमदार हे एकत्र आहेत। उद्या शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी महायुतीच्या आमदारांची त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्या ठिकाणी समावेश होईल